आमच्या गेल्या 4 वर्षापासून जलजीवन मिशनच्या अंतर्गत ज्या काही योजना होत्या त्या योजनेच्या संदर्भात आम्ही काम पाणी पुरवठा विभागाकडून आम्ही फॉलो घेतला असता. पाणी पुरवठा विभाग म्हणते की आम्ही वित्तला फायली पाठवलेले वित्त मुद्दा मला फंड मिळत नाही. तर हा फंड हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. वित्त विभागाने याच्यामध्ये क्लिअर केलं पाहिजे. आजच्या डेटमध्ये आज आम्ही संघटना म्हणून आम्ही एक प्रतिनिधी एक सरकार आणि या ठेकेदारांच्या मधला दुवा म्हणून काम करतोय. पण आम्हाला ह्याच्या पुढे या जे ठेकेदारांच्या अडचणी आहेत तुम्ही आता ऐकल्या असतील या सगळ्या अडचणी ऐकून तर आम्हाला पण आमच्या म्हणजे मला पण राहून नाही. आणि आमचे आता माझे मित्र वारले गेल्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली हर्षल पाटील यांच्या आठवणी आणि हे बघून असं वाटतं की इथून पुढे सगळे आम्ही आझाद मैदानावर जलजीवन मिशनचे कामं करणारे कंत्राटदार राज्यभरातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जमलोय. साहेब आम्हाला गेल्या 2 वर्षापासून आम्ही केलेल्या कामाचे पैसे मिळत नाही म्हणून या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आज आपण ऐकल्या प्रतिक्रिया इथं इतक्या उद्विग्न प्रतिक्रिया साहेब. आम्ही आमचे कॉन्ट्रॅक्टर आज आत्महत्येच्या स्टेजला आलेले आहेत. आमचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे रंगारी म्हणून त्या बांधवाचा आम्हाला फोन आला होता राज्य संघटनेला की आता साहेब मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही त्याच्याकडे आमच्या संघटनेचे एक पदाधिकारी पाठवले आणि ती आत्महत्या रोखली साहेब. आज या ठिकाणी जेवढे लोक जमलेत त्यांचे अकाउंट जर तुम्ही चेक केलं तर पूर्ण अकाउंट NPA मध्ये गेलेत. होम लोन थकलेत, त्यांचे पर्सनल लोन थकलेत. आणि आजही आम्ही राज्य शासनाकडे आस लावून बसलो की आम्ही केलेल्या कामाचे पैसे आज तरी आम्हाला मिळतील. पण राज्य शासनाची उदासीनता बघता नाईलाजास्तव आम्हाला या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. काय तुमचे नक्की प्रश्न आहे त्या प्रश्नांवर साहेब काय झालं जलजीवन मिशन अगदी थाटामाटात पंतप्रधान मोदी साहेबांनी जाहीर केला आणि राबवला. परंतु राज्य सरकार पाहिजे तसा रिस्पॉन्स त्या जलजीवनला या ठिकाणी देत नाही. केंद्राने रेट्रोफिटिंगच्या कामांच्या बाबतीतला हात झटकल्यामुळं राज्य सरकारवर आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टरवर ही वेळ आलेली. केंद्राने रेट्रोफिटिंगचे पैसे आज रोजी बंद केलेले आहे. केंद्र फक्त नवीन योजना आणि मल्टी विलेजलाच पैसे देणार आहे आणि राज्यातल्या 80 ते 90% योजना या रेट्रोफिटिंग मध्ये येतात. आणि ह्या लोकांनी खिशातून आपलं सोनं नाणं गहाण ठेवून घरातले दागदागिने गहाण ठेवून प्रॉपर्टीवर लोन घेऊन अक्षरशः CC काढून हे कामं पूर्ण केले. आणि आम्हाला अपेक्षा होती की आम्ही कामं केल्या शासन आम्हाला पैसे देईल. परंतु आज 2 वर्ष झाले कामं करून शासन आमचे पैसे देत नाही. एकूण किती कॉन्ट्रॅक्टर आहे, किती थक शासनाकडे आपली बाकी आहे? हे बघा जलजीवन मिशनचे कामं करणारे राज्यभरातले सगळे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी जमलेत. त्यांचे प्रतिनिधी स्वरूपात आलेत. या ठिकाणी राज्याकडे आमचे 10,000 कोटी रुपयाचे देयक आज मितीस प्रलंबित आहेत जलजीवन मिशनचे. पण एकीकडे शासनाकडे असं तुम्हाला बघता येत नाही की शासनाकडे पैसे नाही आणि पैसे जाते कुठे 10,000 थक तुमचे बाकी आहे. अनेक लोकांच्या थक बाकी राहिलेले पण हा पैसे पुढे जात आहेत तुम्हाला देत नाही म्हणजे. शासनाचे पैसे विविध ठिकाणी जात आहेत. आता आम्ही त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आमचे पैसे आम्हाला द्या एवढंच आम्ही सांगतो. शासनाने कसं द्यावं काय द्यावं ते शासनाने त्यांचं बघावं. आम्हाला मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांनी राज्य संघटनेला यापूर्वी आमंत्रित केलं होतं 2 महिन्यापूर्वी. मंत्रालयामध्ये त्यांच्या चेंबरला आमची मीटिंग झाली होती. त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही केंद्राकडे प्रयत्न करतोय, आम्ही राज्याच्या विधानमंडळात प्रयत्न करतोय आणि जलजीवन मिशनला पैसे आणतोय. परंतु त्यालाही उलटून 2-2.5 महिने झाले तरी अजून कुठेही 1 रुपया आम्हाला आला नाही. आले ते फक्त आता न्यू स्कीमसाठी तुटपुंजा निधी अक्षरशः आला. आमचं म्हणणं या ठिकाणी आज असं आहे की आम्ही राज्यातले जे रेट्रोफिटिंगचे काम आहेत त्याला प्राधान्याने पैसे द्या, कारण त्या कामांची संख्या राज्यामध्ये जास्त आहे. 2023 पासून अनेक कंत्राटदार नेहमी तरी तुम्ही अमाऊंट सरकारकडून मागताय. आमचं आज असं म्हणणं आहे आमचे 10,000 कोटीचे रेट्रोफिटिंगचे बिल प्रलंबित आहे. तुम्ही आज आम्हाला तातडीने खास बाब म्हणून 5,000 कोटी रुपये जरी मंजूर केले 50% तरी आमचा बऱ्याच लोकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यातल्या योजना पुढे जाणार आहेत, कामं पूर्ण होतील, माय माऊलींचा हंडा डोक्यावरचा खाली उतरेल. काय इशारा द्यायचा साहेब? आज आणि उद्या आम्ही सरकारची वाट बघतोय. आम्ही इशारा काय देणार? आम्ही 12 तारखेला नागपूरमध्ये CM साहेबांच्या शहरामध्ये आंदोलन केलं होतं, अर्धनग्न आंदोलन केलं होतं आम्ही त्यावेळेस पण इशारा दिला होता साहेब. आणि त्याच इशाऱ्याच्या धर्तीवर आज आझाद मैदानावर आम्ही बसलोय. आम्ही उद्या दुपारपर्यंत सरकारची वाट बघणार नाही तर नाईलाजास्तव पुढचे पावलं आम्हाला उचलावं लागतील. मग त्याच्यामध्ये आम्ही केलेल्या कामं जे आम्ही मोटर फिटिंग केल्या असतील, जे काही आम्ही टाक्या बांधल्या असतील त्या नाईलाजास्तव आम्हाला त्या विड्रॉल करावं लागतील आमच्या ॲसेट. कारण आम्हाला त्या कामांचे पैसे सरकारने दिलेले नाहीत. ते कामं अजूनही त्या मालमत्ता आमच्या आहेत असं समजून आम्ही त्या ताब्यात घेऊ आणि पूर्ण राज्यातला पाणी पुरवठा खंडित झाला तर त्याला शासन जबाबदार राहील.